1 मे निमित्त झेंडा फडकावून शाळेतून जेव्हा घरी आले तेव्हा पुन्हा लगेचच निघायची तयारी. असं वेकेशन्स लागलं की असं वाटतं की आता वेकेशन मोड ऑन झालेला आहे आणि आता आपल्याला नुसतं फिरायचं आहे. ही गाडीची बॅटरी चार्जिंग करून पुन्हा मी निघाली खाली फिरण्यासाठी. बाहेर एवढं ऊन आहे पण तरीही यांना म्हणलं चला. तर अशा प्रकारे दोघंही मिळून आम्ही जात होतो डी-मार्टला. पण जाताना मला अशा काही गोष्टी तिथे होत्या. जाताना जो रूट लागणार होता तो इतका सुंदर होता, तो मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा होता. अशा प्रकारे थोडं गॉगल लावून फॅशन केल्यानंतर मी ही 10 किलोची बॅटरी उचलून जणू काय शक्तिमान असल्यासारखी ही बॅटरी उचलून गाडीमध्ये टक केलं आणि त्यानंतर गाडी काढून मी निघाले. खरंच 1 मेपासून जी मी इतकी वाट बघत होते, वर्षभरानंतर महिन्याभराची ही सुट्टी मिळणार होती. खरंच मी खूप 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 वाट बघत होते या दिवसाची आणि फायनली तो दिवस आला आणि आज मी फक्त फिरण्यामध्ये घालवणार आहे. त्यानंतर बाकी मी गावी वगैरे जाणारच आहे, त्याचे व्हिडिओज वगैरे येतीलच. तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला पण विसरू नका. सगळे लॉंग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अशा प्रकारे मी निघाले. पुढे जाऊन गेटपाशी हे थांबले होते. मला बोलले तू ये आणि ते आता त्यांना घेऊन मी निघाले आणि मागून ते व्हिडिओ काढतातच आहेत. तसंच इथून आम्हाला जायचं होतं थोडंसं डी-मार्टमध्ये, काही कपडे वगैरे घ्यायचे होते. पण ते शॉपिंगचा व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे. पण जाताना हा नांदेड सिटीचा जो व्ह्यू आहे तो मी ह्याच्यामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकं सुंदर व्ह्यू आहे ना. खरंच नांदेड सिटी अशी ही सिटी आहे की तिथे सगळं काही उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. बाहेर जायची त्या लोकांना गरजच नाही. सगळ्या ॲम्युनिटीज तिथे आहेत. आणि मला वाटतं मे बी आता इथे एक नवीन पेट्रोल पंप पण होत आहे. म्हणजे पेट्रोल पंप भरण्यासाठीही त्यांना नांदेड सिटीच्या गेटच्या बाहेर जे यावं लागत होतं ते आता ते यावं लागणार नाही. ते नांदेड सिटीमध्येच झालेलं आहे. आणि त्याचप्रकारे ते IT पार्क देखील आहे. ही जी काचेची बिल्डिंग दिसत आहे, हे जे आहे ना, त्या IT पार्कचीच बिल्डिंग आहे. आणि आता इतकी वाढती आहे नांदेड सिटी, काय भयानक कन्स्ट्रक्शन होत आहे तिथे. हे बघा किती सुंदर आहे, पण खूप मेंटेन आहे, इतकं क्लीन आहे. एवढ्या अशा उन्हातही झाडं-झुडपं चांगली आहेत, अशी टवटवीत आहेत. इतकं सुंदर वाटत होतं जाताना. आणि हे असे उंच इमारती. आम्ही पण 6th फ्लोअरलाच राहतो, पण ह्यांची जी इमारती आहेत 22, 23, 25 का 27 मजल्यापर्यंत आहेत. तर खरंच भारी वाटत असेल. आणि इथं छान असा हा स्मारक आहे, पण सध्या ते काम सुरू असल्यामुळे त्यांनी नेटची ही जाळी लावून टाकलेली आहे. अशा प्रकारे मी पोचले इथे डी-मार्टला, डेस्टिनेशन सेंटरला. गाडी पार्किंगमध्ये लावायची होती. इथे पार्किंगचा एक प्रॉब्लेम आहे. डी-मार्टचा पार्किंग ह्यांचा जो आहे ग्राउंड फ्लोअरला आहे, पण गाडी आम्हाला बाहेरच लावायची इच्छा होते, कारण ग्राउंड फ्लोअरला खूप कन्फ्युजन आहे असं मला तरी वाटतं. बाकी जे रेग्युलर तिथे राहतात त्यांना काही प्रॉब्लेम नसेल, पण मला खूप कन्फ्युजन वाटतं. पण म्हणून मी बाहेर ह्या पार्किंगच्या छोटीशी जागा आहे, पण तिथे खूप गर्दी असते. अशा प्रकारे आत निघाले, डेस्टिनेशन सेंटरला पोचलं. बरंच काही शॉपिंग वगैरे केलेलं आहे मी, पण त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी कॅप्चर करू शकले नव्हते. तर जोपर्यंत आत एंट्री आहे तोपर्यंत. आणि येताना असं मी DSKच्या मार्गाने आले, तर हा सुंदर फुललेला असा गुलमोहराचं झाड, आहा, काय झाड दिसत होतं सांगते मी तुम्हाला. खरंच निसर्गाचं म्हणजे देणगी आहे बघा ही खरे झाडं म्हणजे. तर खूप सुंदर वाटत होता. तर चला, कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इतका सुंदर व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर मला त्या बदल्यात तुमच्याकडून एक सबस्क्राईबची अपेक्षा आहे. आणि सगळ्यांनी कमेंट करा आणि प्लीज सपोर्ट करा. आता पुढचा व्हिडिओ हा छान असा मनसोक्त बघून घ्या.